नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. जनतेच्या भावना लक्षात घेऊन प्रशासनाने निर्णय घ्यायला हवेत, त्याबाबत सरकार सक्षम असून लवकर निर्णय होईल. महाविकास आघाडीच्या काळामध्ये औरंगजेबाच्या कबरीच्या सुशोभीकरण झालं होतं, त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे यावेळेस प्रशासनानं जनतेच्या भावनांचा विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा जनतेच्या भावनांचं रूपांतरण वेगळ्या दिशेला गेलं तर प्रशासन जबाबदार राहील. जो इतिहास चुकीच्या कारणांमुळे ओळखला जातो ती कारणं संपवायला काहीही हरकत नाही. जसं राम मंदिर उभे राहिलं आहे. पूर्वी रामाचं मंदिर पाडून त्या ठिकाणी मस्जिद बांधली होती, नंतर त्या ठिकाणी पुन्हा एकदा रामाचं मंदिर बांधण्यात आलं आहे. तसंच जो इतिहास समाजाच्या हिताचा असेल तो ठेवायला हरकत नाही, परंतु ज्या इतिहासाचं समाजाशी काही घेणं देणं नाही असा इतिहास पुसला गेला पाहिजे, अशी प्रतिक्रिया माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली. मला वाटतं जनतेची भावना तशी आहे आणि जनतेच्या भावनेचा आदरही केला पाहिजे. शेवटी प्रशासनाने योग्य तो निर्णय वेळेस घेतले, या बाकीच्या गोष्टी टळतील. तर मुख्यमंत्री माननीय महोदय समर्थ आहेत. मला वाटतं लवकरच याच्यावर सकारात्मक निर्णय होईल आणि त्या कबरीचं जे काही तिथं त्या ठिकाणी सुशोभीकरण महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये झालं होतं, त्याच्यावर आक्षेप आणि फार मोठं रणदंडने झालं होतं. तर लवकरात लवकर प्रशासन निर्णय घेईल, अन्यथा मग जे काही जनतेची भावना आहे त्या जनतेच्या भावनेचं रूपांतर वेगळ्या दिशेने गेलं तर कदाचित मग प्रशासन जबाबदार राहील असं मला वाटतं. चुकीच्या कारणामुळे ओळखला जातो, ते इतिहासाला पुसताना कुठली अडचण नसावी. जसं आज राम मंदिर ज्या ठिकाणी निर्माण झालं, पण रामाचं मंदिर पाडून त्या ठिकाणी एक मस्जिद बांधली गेली होती, तर तो इतिहास पण आपण पुसला आणि आज परत जुन्या इतिहासाची पुनरावृत्ती. तर जे इतिहास समाजाला दिशा देईल, जे इतिहास समाज हिताचा आहे आणि जे इतिहास लोकांच्या भावनेशी निगडीत असेल त्या इतिहासाला महत्व आहे. इतर जे इतिहास ज्याचा कुठलाही समाजाशी देणं घेणं नाही, ते इतिहास वेदनादायी असतो, वेदनादायी इतिहास पुसला गेला पाहिजे, याबाबतीत कुठली शंका नाही. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.